आज आपण पेपर 2चा अजीर्ण हा चॅप्टर पाहणार आहोत. ओके. अजीर्णाची व्याख्या. तर न जीर्यति सुखेन अन्नम विकारान कुरुते अपीच तद अजीर्णम इति प्राहुः तन्मूला विविधा रुजा. ओके. अजीर्णाचे मूळ कारण हे अग्निमांद्य असते. म्हणजे वारंवार अग्निमांद्य झाल्याने अजीर्ण उत्पन्न होते. अजीर्णामध्ये काय होतं, अग्निमांद्य होतो किंवा अग्निमंद झालेला असतो. यामुळे काय होतं की आहार रसामध्ये सम्यक परिणमन होत नाही. आहार हा अपक्व अवस्था म्हणजे इनडायजेस्टेड फॉर्ममध्ये राहतो आणि यालाच अजीर्ण असे म्हटले जाते. अजीर्ण हा व्याधी स्वतंत्र मानावा की नाही याविषयी अनेक मतमतांतरे आहेत, परंतु हा व्याधी स्वातंत्र्य मानणे हेच योग्य ठरते, कारण व्याधीची चिकित्सा ही वेगळी आहे आणि अजीर्णामुळे अनेक व्याधी त्याच्यापासून पुढे होऊ शकतात. त्यामुळे ह्याची चिकित्सा वेगळी आणि हा व्याधी स्वातंत्र्य मानणे हे योग्य आहे. अजीर्ण हा अत्यंत आशुकारी असा व्याधी आहे. आता अजीर्ण नेमकं होतं कशामुळे किंवा अजीर्णाचे हेतू, इटिओलॉजी काय? अति अंबुपानात विषमाशनात संधारणात स्वप्नविपर्ययातच काले अपि सात्म्यं लघुचापि भुक्तम अन्नम पाकम भजेत नरस्य ईर्षा भयकोद क्रोध परिप्लुतेन लुब्धेन रुग्धेन पीडितेन प्रद्वेषयुक्तेनच सेवम अन्नम न सम्यक परिपाकम इति. माधव निदान. सो अतिप्रमाणात पाणी पिणे, अंबू म्हणजे पाणी, अति अंबू. नंतर विषमाशन, वेगविधारण, वेगांचे धारण करणे. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे, रात्री जागरण. अतिगुरु आहार, शीत स्निग्ध विदाही असा आहार. या सर्व कारणांनी अग्नी मंद होतो आणि अजीर्ण हा व्याधी उत्पन्न होतो. तसेच मानसिक कारणांमध्ये चिंता, शोक, भय, क्रोध, दुःख, ईर्षा या कारणांनीही अग्निदोष्टी होऊन अजीर्णाची उत्पत्ती होते. अजीर्णाचे सामान्य लक्षणे काय आहेत? तर ग्लानी गौरव विष्टंभ भ्रम मारुत मूढता विबंधो वा प्रवृत्तिर्वा सामान्यम अजीर्णम लक्षणम. माधव निदान. सो रोगनिदानसाठी बेसिकली आपण माधव निदानचे जास्त रेफरन्स वापरत असतो आणि माधव निदानचाच हा श्लोक आहे सामान्य लक्षणांचा. ग्लानी म्हणजे काय? चक्कर येण्याप्रमाणे वाटणे. गौरव म्हणजे काय की जडता असणे. विष्टब्ध म्हणजे एक जो ऑब्स्ट्रक्शन असल्याप्रमाणे वाटणे. नंतर आधमान, मलप्रवृत्ती, ग्रथित किंवा द्रवमल प्रवृत्ती, छर्दी, उदरशूल ही अजीर्णाची प्रधान लक्षणे आहेत. तर ग्लानी, अंगसात, गौरव, भ्रम, शिरशूल, सर्वांगमर्द, अतिजृंभा, ज्वर, पृष्ठकटिग्रह किंवा मूर्छा अशा प्रकारची सार्वदेहिक लक्षणे ही अजीर्णामुळे उत्पन्न होतात. आता अजीर्णाचे प्रकार. आमम, विदग्धम, विष्टब्धम, कफपित्त अनिलेहे त्रिभी अजीर्णम केचित इच्छन्ति चतुर्थः रसशेषतः अजीर्णम पंचम केचिन दोषम दीनपाकिच्च वदन्ति षष्ठीं च अजीर्णम प्राकृतम प्रतिवासरम. माधव निदान. सो अजीर्णाचे एकूण 6 प्रकार माधव निदानांनी वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये आम अजीर्ण, विदग्ध अजीर्ण आणि विष्टब्ध अजीर्ण हे पहिले 3 प्रकार. यानंतर त्यांनी 4था प्रकार हा रसशेष अजीर्ण सांगितला आहे. 5वा प्रकार हा दीनपाकी अजीर्ण सांगितला आहे आणि 6वा प्रकार हा प्राकृत अजीर्ण असाही सांगितला आहे. काही आचार्यांनी अजीर्णाचे फक्त 2च म्हणजे दीनपाकी अजीर्ण आणि प्राकृत अजीर्ण असे हे प्रकार केलेले आहेत. सो जो आम अजीर्ण आहे तो कफ प्रकोपामुळे होतो. विदग्ध, आता दग्धता हे कशाचं लक्षण आहे? त्या पित्ताचं. सो विदग्ध अजीर्ण हा पित्त दोषामुळे होतो. आणि स्तंभ हे कशाचं लक्षण आहे? तर कफाचं. तर कफामुळे किंवा वाताचं लक्षण आहे, तर वात प्रकोपामुळे कोणता? विष्टब्ध अजीर्ण होतो. तर आम अजीर्ण हा प्रकुपित कफामुळे होणारा अजीर्णाचा एक प्रकार आहे. कफवृद्धीमुळे आमाशयाच्या ठिकाणी जो क्लेदक कफ असतो तो वाढतो आणि त्या कफातील जलीय अंशामुळे अग्नीची तीक्ष्णता जो आहे ती कमी होते आणि पर्यायाने आमाशयातील प्राकृत पाचक पित्ताची मात्रा कमी होते आणि त्यामुळे अग्निमांद्य उत्पन्न होते. आता अग्निमांद्य उत्पन्न होते आणि
त्या अग्निमांद्य उत्पन्न झाल्यानंतर अजीर्ण उत्पत्ती होते. आता या आम अजीर्णाच्या प्रकारात थोडे जरी खाल्ले तरी उदरगौरव निर्माण होतो, म्हणजे उदरामध्ये गौरवता, म्हणजे खूप खाल्ल्याची जी जाणीव, खूप खाल्ल्यानंतर आपलं पोट अतिशय भरल्यानंतर जी आपल्याला निर्माण होणारी एक सेन्सेशन आहे, ते टाईपचं सेन्सेशन म्हणजे उदरगौरव. तसेच उत्क्लेशही निर्माण होतो. गंड प्रदेश व अक्षिकूट भागी शोथ निर्माण होतो. रुग्णास अविदग्ध म्हणजे आम्लरहित अशा किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रसगंध असणाऱ्या ढेकरा अतिप्रमाणात येतात. आता विदग्ध अजीर्ण, हे अजीर्ण पित्त प्रकोपाने होते. पित्ताचा द्रवगुण वाढतो. पित्ताचा द्रवगुण वाढल्यामुळे अग्निमांद्य होते आणि त्यामुळे अन्न हे आम्लीभूत होते आणि अजीर्णाची उत्पत्ती होते. आपला जो थ्रोट म्हणजे घसा आहे तिथे आंबट, तिखट, कडवट पणा येणे, पोटात आणि छातीत जळजळणे, नेत्रदाह, स्वेद अतिप्रवृत्ती, छर्दी, ज्वर, मूर्छा, तृष्णा इत्यादी सारखी लक्षणे विदग्ध अजीर्णामध्ये सापडतात. विदग्ध अजीर्णाची परिणिती नंतर आम्लपित्तात होते. आता विष्टब्ध अजीर्ण, प्रकुपित झालेल्या वायूमुळे सर्वच पाचकस्त्रावांची उत्पत्ती व उदिरण योग्य प्रकारे होऊ शकत नाहीत, त्यामुळेच अग्निमांद्य व अजीर्ण उत्पत्ती होत असते. या प्रकारात वायू व पुरुष यांचा अवष्टंभ होतो. विविध प्रकारच्या वेदना या अवष्टंभामुळे उत्पन्न होतात. आदमान फार मोठ्या प्रमाणात असते. अंगमर्द, शिरशूल, कटिपृष्ठभागी वेदना, मोह, स्तंभ यासारखी लक्षणे आढळतात. तर रसशेष अजीर्ण, आता घेतलेला आपण जो आहार आहे त्या बहुतांश भागाचे पचन पूर्ण झाल्यानंतरही आहार द्रव्याचा काही भाग महास्रोतसामध्ये अपाचित अशा स्वरूपामध्ये राहतो. यालाच रसशेषाजीर्ण असे नाव दिले जाते. परंतु सशेषाजीर्णात अन्य प्रकारच्या अजीर्णात मिळणारी आम्लोद्गार, विदग्धता, शूल आदी लक्षणे मिळत नाहीत. याउलट उद्गार शुद्ध येतात असे लक्षण सुश्रुतांनी सांगितले आहे. उद्गार शुद्धी असूनही हृदगुरुता असणे आणि अरुची म्हणजे खाण्याची इच्छा न होणे हे रसशेष अजीर्णाचे महत्त्वाचे लक्षण आहे. हा अगेन MCQचा पॉईंट आहे. तर दिनपाकी अजीर्ण, सामान्यतः घेतलेल्या आहाराचे पचन एका दिवसात होते, परंतु आहार हा अतिमात्रेत घेतला, अकाली व असात्म्य आहार घेतला तर स्थूलपचन पूर्ण होण्यास किंचित अधिक कालावधी लागतो. एक दिवसात अन्नाचे पचन न होता ते अधिक कालांतराने म्हणजे 24 तासांपेक्षा अधिक वेळाने पचते, यास दिनपाकी अजीर्ण असे म्हणतात. म्हणजे नॉर्मली आपण जर आहार घेतलाय तर तो 24 तासात त्याचं डायजेशन कंप्लीट व्हायला हवं. 24 तासांपेक्षा जर जास्त काळ लागला तर त्याला दिनपाकी अजीर्ण असे आपण संबोधू शकतो. आता प्राकृत अजीर्ण हे प्रतिदिन आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारे अजीर्ण आहे. यामुळे कोणताच विकार संभवत नाही. आहार घेतल्यानंतर ठराविक कालात अन्नाचा परिपाक होतच असतो, परंतु मधल्या काळात आमाशयात हे अन्न अपरिपक्व अवस्थेत असणे स्वाभाविक आहे. या अवस्थेलाच प्राकृत अजीर्ण असा शब्दप्रयोग काही जणांनी वापरला आहे. प्राकृत म्हणजे नॉर्मल, आपण फूड इंटेक केला आणि फूड इंटेक केल्यानंतर 3 ते 4 तास तो फूडचं डायजेशन व्हायला लागणार आहेत आणि ते डायजेशन होईपर्यंत तो जो अपक्व अवस्था किंवा इनडायजेस्टेड फूड आपल्या स्टमकमध्ये असणार आहे त्या टाईपच्या अजीर्णाला किंवा त्या इनडायजेस्टेड फूडला आपण प्राकृत अजीर्ण असं संबोधू शकतो. ओके, आता अजीर्णाचे उपद्रव काय काय, तर अगेन उपद्रवांवरती MCQ येण्याचे चान्सेस जास्त असतात. मूर्छा, प्रलापो व मथू, प्रसेक सदनम भ्रमः, उपद्रवा भवेत इति एते, मरणम चापी अजीर्णतः. माधव निदान. मूर्छा, प्रलाप, छर्दी, मुखप्रसेक, अंगसाद, भ्रम हे उपद्रव अजीर्णाच्या रुग्णामध्ये आढळतात आणि ह्या उपद्रवांचा अतियोग झाला किंवा अजीर्णाचा अतियोग झाला तर मृत्यूही संभवतो. ओके, सो थँक्यू गाईज. इट्स ऑल अबाउट द अजीर्ण. आणि असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी VMS ज्ञानसूत्रावरती व्हिजिट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.